तोप्यावर बसवतो आणि तिला विचारतो की रायना तुझ्यासोबत काय झालंय. तरी सुद्धा रायना एक सारखी स्टॅच्यू बनवून रोहनकडे बघत होते. जशी झोंबी असतो ना, झोंबी टाईप रायना रोहनकडे बघत असतो. रोहनला कळत नव्हतं की मी काय करू आणि काय नाही म्हणून. रोहन कमीत कमी 2 ते 3 मिनिट रायनाला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करतो, तिला बोलण्याचा प्रयत्न करतो. मग त्याला वाटतं की चला पाणी आणावं, पाणी शिंपून बघावं तोंडावर एकदा. तो जातो किचन रूममधून ग्लास भरून पाणी आणतो आणि रायनाच्या तोंडावर शिंपतो. जसं त्याने रायनाच्या तोंडावर शिंपलं तशी रायना दचकली आणि दचकल्या दचकल्या तिने जेव्हा आपल्या डोळ्यासमोर रोहन बघितला त्यावेळी तिच्या डोळ्यातून न सांगता अश्रू बाहेर आले. तिच्या गळ्यातून आवाज येण्याच्या अगोदर डोळ्यातून अश्रू इतक्या प्रमाणामध्ये बाहेर आले की रोहनला अंदाजा लागला की हिच्यासोबत काहीतरी भयंकर प्रकार घडलेला आहे. रायना त्याच्या गळ्यात पडली. गळ्यात पडल्याच्या नंतर खूप जास्त रडत होते, इतकी की तिला सहन नव्हतं, तिला बोलताही येत नव्हतं. तिचे हुंदके तिच्या छाताडातून बाहेर निघत होते आणि तिला तिचं असं काही कंट्रोल राहत नव्हतं. आणि रडता रडताच ती तिथंच त्या रोहनच्या कुशीमध्ये बेशुद्ध पडली. रोहन गडबडीने तिला उचलतो, हॉस्पिटलमध्ये नेतो आणि तिचा विलाज करतात. विलाज केल्याच्या नंतर कम्प्लिटली 1 दिवसाच्या नंतर रायना परत शुद्धीवर येते. ती हळूवार डोळे उघडते. समोर बघितलं तर रोहन असतो आणि त्याच्या शेजारी एक पोलीसवाला उभा असतो आणि त्याच्या शेजारी डॉक्टर उभा असतो. रायना डोळे उघडते आणि थोडेसे रिलॅक्स होते. तर रोहन तिच्याजवळ जाण्याचा प्रयत्न करतो. तेवढ्यात पोलीसवाले रोहनला म्हणतात की बाळा तो थांब जरासं, आम्हाला थोडंसं विचारायचं आहे. रोहन साईडला उभा होतो. पोलीसवाला तिच्याजवळ जातो, तिला विचारतो की रायना तुझ्यासोबत काय झालं होतं आणि तुझी आई, तुझे वडील, तुझी बहीण नेमकी कुठं आहेत, त्यांचा काय आतापता आहे का तुला. असं म्हणताच रायना रडायला लागली. तिच्या डोळ्यातून अश्रू बाहेर यायला लागले आणि ते पोलीसवाला म्हणतो की बाई तू रडू नको, तू थोडीशी रिलॅक्स हो, मला नंतर सांग, पण नेमकं सांग मला. रायना फार रडायला लागली. रायना रडता वेळेस जेव्हा रोहनने बघितलं त्यावेळेस रोहनला वाटलं की रायनाजवळ जावं. रोहन रायनाजवळ गेला, तिचा हात हातामध्ये पकडला आणि तिला म्हणला की रायना रडू नको, रिलॅक्स हो. 4 ते 5 दिवस काहीच नाही झालं, त्याला कोणी काही परेशान केलं नाही, काहीच नाही. रायना एकदम सुरक्षित आणि चांगली झाली, तंदुरुस्त झाली आणि रायनाला रोहनने आपल्या घरी घेऊन गेला सुट्टी झाल्याच्या नंतर. आता पोलीस जे असतात ते रायनाला विचारपूस करण्यासाठी रोहनच्या घरी येतात. रोहनच्या घरी रोहन, त्याची आई, त्याचे वडील आणि त्याचा एक मोठा भाऊ असतो. तर हे 4 जण त्याच्या घरी असतात आणि रायना एक 5वी. ज्या वेळेस पोलीस तिथं रोहनच्या घरी येतात आणि रायनाला विचारतात की तुझ्या आईवडिलांना नेमकं काय झालंय ते मला सांग, त्यावेळेस रायना दरवाजाकडे बघून भीत होती आणि रडत होती की मी जर सांगितलं तर तो मला मारून टाकेल, मी जर सांगितलं तर तो मला मारून टाकेल. पोलीस म्हणतात की नेमकं कोण तुला